एअर इंडियाच्या विमानाला गुजरातमध्ये मोठा अपघात झाला आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केलेले विमान अवघ्या काही मिनिटांमध्ये कोसळलं. या विमानात 242 जण असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात विमानाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. अग्निशमन दलाचे जवान विमानाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. अहमदाबाद पोलीस कंट्रोल रूमनं अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अहमदाबादच्या विमानतळावरून उड्डाण केलेल्या विमानाला मेघानीनगर भागात अपघात झाला. मेघानीनगरमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं. बोईंग कंपनीचं ड्रीमलायनर 787 विमान केवळ 11 वर्ष जुनं होतं. बोईंग प्लेनचं आयुष्य साधारणतः 30 ते 50 वर्ष असतं, पण बहुतांश व्यावसायिक विमानं इतकी वर्ष सेवेत ठेवली जात नाहीत. सुरक्षेच्या कारणामुळे ही विमानं आधीच निवृत्त केली जातात. बोईंग 787 ड्रीम लायनर मध्यम आकारानं विमान आहे. ते दीर्घकाळ उड्डाण करू शकतं. त्याची प्रवासी क्षमता 210 ते 250 इतकी आहे. हे विमान 8,500 नॉटिकल मैल म्हणजेच 9,800 मैल अंतर कापू शकतं. या विमानाला 20% कमी इंधन लागतं. अहमदाबाद ते लंडन अंतर 7,000 किलोमीटर इतकं आहे. या अंतरासाठी ड्रीम लायनर विमान सुयोग्य मानलं जातं. आजच्या घडीला अनेक विमान कंपन्या ड्रीमलायनर 787चा वापर करतात. त्यात एअर इंडियाच्या ब्रिटिश एअरवेज एतिहादचा समावेश आहे. अपघातग्रस्त विमान कॅप्टन सुमित सबरवाल चालवत होते. त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर म्हणून क्लीव कुंदर होते. कॅप्टन सुमित सबरवाल लाईन ट्रेनिंग कॅप्टन असून त्यांच्याकडे 8,200 तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे, तर को पायलट असलेल्या कुंदर यांच्याकडे 1,100 तास उड्डाणाचा अनुभव आहे. कोणतंही विमान उड्डाण करतं तेव्हा त्यात साधारणतः 2 पायलट असतात. त्यातील एक जण विमान उडवतो. त्याच्या सोबतीला एक पायलट फर्स्ट ऑफिसर असतो. बहुतेकदा तो ज्युनियर पायलट असतो. 5 वर्षाच्या अनुभवानंतर फर्स्ट ऑफिसरला कॅप्टन पदावर संधी मिळते.